नमस्कार, मी नीलिमा कुलकर्णी. सेलिब्रिटी टॉक टाइम मध्ये आपलं मनापासून स्वागत. आणि आज आपला वीकेंड फार स्पेशल असणार आहे, फार खास असणार आहे आणि तितकाच मनोरंजक सुद्धा असणार आहे. आपल्या सोबत आहे लोकप्रिय अभिनेत्री श्रेया बुगडे आज खास आलेली आहे. श्रेया, खूप मनापासून स्वागत आहे. थँक्यू नीलिमा, थँक्यू सो मच. आम्ही अशी हाक मारली आणि तू खास आमच्यासाठी वेळात वेळ काढून आलीस. तुझ्या एवढ्या बिझी शेड्यूल मधनं तू आज इथे आलेली आहेस. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. ऍक्च्युली मी वाट बघत होते की तू मला तुझ्या शो मध्ये कधी बोलवतेस. असंच ही मन जिंकत राहते प्रेक्षकांची सुद्धा. आणि आज प्रेक्षकांना सुद्धा तुझ्याशी संवाद साधायला मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही सुद्धा फोन करू शकता. आमचा फोन नंबर लिहून घ्या आणि आम्हाला प्रश्न विचारा. 02266899263 या नंबरवर फोन करा आणि श्रेयाला प्रश्न विचारा. श्रेया, आजची मैफल अनोखी आहे. कारण म्हणजे मला आता असं वाटतं की थोड्या वेळाने तूच माझी नक्कल सुरू कर. हेही शक्य आहे आज. हे बघ, ह्याचे चान्सेस जास्त आहेत ना. मी आता जरा म्हणजे आज नाही पण मे बी पुढच्या आठवड्याच्या चलावतेच्या एपिसोड मध्ये तुला एखादी निलिमा बघायला मिळेल. नक्कीच त्याची वाट बघीनच मी. कारण अर्थात पण श्रेया, ही सफर फार मोठी आहे. चला हवा येऊ द्याची अनोखी सफर आणि त्या आधीची ही तुझी अगदी बालनाट्यापासूनची ही जर्नी आहे. आता हे हवा येऊ द्याचं हे सोनेरी यश, हे कसं एन्जॉय करताय तुम्ही सगळे? खरं सांगायचं निलिमा तर हे खूप विलक्षण आहे. आम्ही कोणीच आय थिंक प्रत्येक जण आपण कुठल्याही प्रोजेक्टची जेव्हा सुरुवात करतो तेव्हा मनात असं असतंच की हा सक्सेसफुल व्हावा, ह्यातनं म्हणजे आपण सगळ्या घराघरात पोचावं. पण जे पर्टिक्युलरली ह्या शोच्या बाबतीत झालंय ते मला नाही माहीत. इवन द मेकर्स ऑफ द शो डिडंट इमॅजिन की असं काहीतरी होऊ शकेल ह्याच्यातनं. आणि खूपच कधी कधी आम्हाला बिलीव्ह नाही होत की हे खरोखरच आपल्या बाबतीत घडतंय. कारण चला हवा येऊ द्याच्या महाराष्ट्र दौऱ्यानिमित्त सुद्धा, अदरवाईज कार्यक्रमानिमित्त जेव्हा आम्ही बाहेर जातो तेव्हा तिथे लोकांचं प्रेम, म्हणजे आत्ताही माझ्या अंगावर पटकन काटा आला की हे खरंच आपल्या बाबतीत होतंय. म्हणजे आपल्यासाठी ही लोक जमली आहेत. म्हणजे जेव्हा आपण एक 50-50, 60-60 हजार लोक नुसती उन्हातानाची, रात्री थंडी वाऱ्याची जेव्हा बसलेली असतात फक्त आपल्याला बघायला, तेव्हा असं वाटतं हे खरंच आपल्या बाबतीत चाललंय का. आय थिंक वी आर ब्लेस्ड, दिस शो इज ब्लेस्ड. आणि प्रेक्षकांनी एवढं भरभरून प्रेम केलंय की त्याला काही सीमा नाहीये त्याला काही. नक्कीच. पण त्या आधीची सुद्धा तुझी जी सफर होती त्याकडे थोडं डोकवायला आवडेल. कारण हवा येऊ द्यापासून श्रेया बुगडे आम्हाला दिसली. त्या अनोख्या अनेक अंदाजात अनेक पैलू आम्हाला पाहायला मिळाले. पण त्या आधी तू अभिनयाकडे कधी वळलीस, कधी ती सफर कधी सुरू झाली? ॲक्च्युली खरं सांगायचं तर मी हा पहिलाच इंटरव्ह्यू असेल की जिथे अगदीच माझी सुरुवात कुठनं झाली हे मी सांगेन. मी शाळेमध्ये बऱ्यापैकी ॲक्टिव्ह होते आणि आमच्या कॉलनीमध्ये म्हणजे आईच्या इथे बोरिवलीला मंजिरी धर्माधिकारी म्हणून आईची मैत्रीण राहायची. आणि शी वॉज फ्रेंड्स विथ मीना नाईक. मीना मावशी आणि मनवा आणि सगळ्या फॅमिलीची ती फॅमिली फ्रेंड होती. तर तिला माझ्या या ॲक्टिव्हिटीजबद्दल, शाळेतली नाटकं हे ते असं माहिती होतं. तर ती आईला म्हणाली की तू ट्राय कर ना प्रोफेशनली काहीतरी, करून बघ. म्हणजे तिला आता आवड आहे तर एकदा जा, तू भेटून ये त्यांना. म्हणून पहिल्यांदा मला आठवतंय असंच मे महिन्याची सुट्टी चालू होती आणि मीनाताईंची नेहमी लहान मुलांची नाटकं आणि असं सगळं त्यांचं होत असतं. तर पृथ्वी थिएटरला त्यांचं एक नाटक होतं आणि तिथे आई मला घेऊन गेली. तर तिथे मी मीना मावशीला भेटले आणि ती म्हणाली की ठीक आहे, मग आता मी एक पुढचं नाटक करणार आहे तेव्हा तुम्ही तिला घरी घेऊन या आणि मग आपण सुरू करू. साधारण काय वयाची होती? मी 8 वर्षाची होते. अरे हां. तर आणि मग त्याच्या 1-2 आठवड्यानंतर मी त्यांच्या घरी गेले आणि एक साधारण 3 अंकी नाटकाचं एक बाइंड केलेलं स्क्रिप्ट त्यांनी मला दिलं. आणि मला शाळेमध्ये जस्ट बाराखडी सुरू झाली होती. बिकॉज आय एम फ्रॉम इंग्लिश मीडियम. तिसरीत, दुसरी तिसरीत असताना ती बाराखडी सुरू झाली होती. आणि आईचं असं झालं की आता हे खूप कठीण आहे. कारण का एक अख्खं 3 अंकी नाटकाचं स्क्रिप्ट, रत्नाकर मतकरींचं माकडा माकडा हुप नावाचं नाटक होतं, ते तिने मला दिलं. आणि माझं असं आई म्हणाली की हे काय शक्य दिसत नाही आहे. पण तिथनं हळूहळू हळूहळू सुरुवात झाली. मग त्यानंतर मीनाताईंच्या अनेक नाटकांमधनं मी कामं केली जी बालनाट्य होती. त्याच्यानंतर वाटेवरती काचा ग, जे बाललैंगिक शोषणावरती नाटक होतं, दॅट वॉज अनदर टर्निंग पॉईंट. एक माणूस म्हणून सुद्धा ते नाटक मला खूप देऊन गेलं. आणि मग कॉलेज, मी मिठीबाईला गेले. मीनवाईल मी टेलिव्हिजन आणि मराठी सगळं सुरू केलं होतं. आणि मग एक हिंदी सिरियलची वाटचाल, असं करत करत करत
आता हवा येऊ द्या. आणि मग तू तुकरटवाडीत येऊन पोहोचलीस. पुढचा फोन यायला सुरुवात झालेली आहे. पहिला फोन पुण्याहून आहे. अरे वा. सो बी प्रिपेअर. सासूरवाडीतून. पुण्याहून गौरव गोडके आपल्या सोबत आहेत. नमस्कार, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो. हा बोला बोला. हॅलो श्रेया. हा नमस्कार, बोला. हा मला श्रेया सोबत बोलायचंय मॅडम. हो बोला बोला, मी बोलते, बोला. हा हॅलो श्रेया. हा बोला बोला, प्रश्न विचारा ना. हा मी तू तिची मधली भूमिका बघितली. हो. आणि ती खूप फायनल भूमिका होती. थँक्यू सो मच. हा आणि त्यानंतर तू डायरेक्ट इतका म्हणजे कॉमेडीला नंबर 1 वर गेली, त्यामुळे मला तुझं खूप कौतुक करायचंय. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. हा. तुमच्यासारखी माणसं आहेत कौतुक करणारी, म्हणून आमची वाटचाल अशी चालू आहे. सो असंच आमच्यावर प्रेम करत राहा. थँक्यू व्हेरी मच. पुढचा फोन बेळगावहून आहे, लगेच त्याकडे वळूया. राजेंद्र हजारे आपल्या सोबत आहेत. नमस्कार, तुमचा प्रश्न विचारा. नमस्कार मॅडम. श्रेयाजी नमस्कार. नमस्कार नमस्कार. माझे मन तुझे झाले या कार्यक्रमातली आपली भूमिका आम्हाला अत्यंत खूप आवडली. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. आणि त्यानंतर आता चला हवा येऊ दे यामध्ये आपण काम करताय. हो. तुमच्या भूमिका आम्ही कर्नाटकात राहून सुद्धा आम्हाला मराठी मध्ये असल्यामुळे आम्ही मराठी कार्यक्रम सगळे तुमचे कुठले चुकवत नाही आपण. थँक्यू. आणि आता नवीन कुठल्या मालिकामध्ये काम करताय ते जर माहिती द्यावी. सध्या परत चला हवा येऊ द्याची आमची टीम आता दौऱ्यावर निघणार आहे, त्याच्यामुळे त्याच्यात आम्ही खूप बिझी असणार आहोत. त्याच्यामुळे आणखीन तुम्हाला याचेच खूप वेगळे भाग पाहायला मिळणार आहेत. आणि माझी जी नवीन कामं आहेत ते सुरू झाल्यावर तुम्हाला दिसेलच. थँक्यू सो मच. क्या बात आहे. त्यामुळे सध्या ही सफर आहे, आता भारत दौरा सुरू होणार आहे, त्यामुळे आता विविध भागात भारताच्या तुम्ही दिसणार आहात आम्हाला विविध रूपांमध्ये अर्थातच. पुढचा फोन आलेला आहे, पुन्हा पुण्याहून आहे. रवींद्र कुडाळकर आपल्या सोबत आहेत. नमस्कार, तुमचा प्रश्न विचारा. श्रेयाजी नमस्कार. मी नमस्कार. रवींद्र कुडाळकर पुण्याहून बोलतोय. बोला. ऍक्च्युली मी तुझा सार्वजनिक कार्यक्रमातला लाईव्ह परफॉर्मन्स अगदी जवळनं पाहिलाय, त्याचा आनंदही घेतलेला आहे. मी तुझा फॅन जो आहे तो माझे मन तुझे झाले या मालिकेच्या भूमिकेपासून आहे. त्या मालिकेतला नायक हरीश दुराडे हा माझ्या वर्गमित्राचा मुलगा ज्ञानेश्वर दुराडे यांचा मुलगा आहे, त्यामुळे मला त्याचं एक अप्रूप वाटायचं ती मालिका पाहताना. माझे 2 प्रश्न आहेत तुला. पहिला प्रश्न असा आहे की हरीश सोबतचा तुझा अनुभव त्या मालिकेतला कसा होता, आणि दुसरा प्रश्न असा आहे श्रेयाजी की हवा येऊ द्याच्या आधी आणि हवा येऊ द्याच्या नंतर तुझं एकूणच व्यक्तिमत्व, तुझा एकूणच अभिनय आणि तुझा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा बदलत गेला, तू ते कसं एन्जॉय करते आहेस? धन्यवाद. थँक्यू. खूप चांगला प्रश्न विचारलाय त्यांनी. हरीश बरोबरचा एक्सपिरियन्स मी त्यांना सांगेन, कारण का माझे मन मध्ये माझी भूमिका खूप वेगळी होती. शी वॉज अ लेक्चरर आणि प्रोफेसर नंदिनी नावाचं एक कॅरेक्टर होतं, ज्याचा मी आत्ता जे करते त्याच्याशी काहीही संबंध नाही. खूपच लेव्हल हेडेड, बॅलन्स्ड, एक खूप इंटेलेक्च्युअल अशी स्वतःचं इंडिपेंडंट आयुष्य स्वतः जगणारी अशी ती होती. त्याच्यामुळे बऱ्याच प्रेक्षकांच्या ती व्यक्तिरेखा खूप लक्षात राहिली, बिकॉज इट इज व्हेरी ऑपोजिट टू व्हॉट आय एम डुईंग नाव. त्याच्यामुळे ती मनापासून मी खूप एन्जॉय केली होती. आणि हरीश बरोबर ती माझी पहिली सिरियल होती, त्याच्यामुळे वी गॉट टू नो. आणि आता वी आर बेस्ट ऑफ फ्रेंड्स. त्याच्यामुळे तो सुद्धा एक खूप चांगला कलाकार आहे आणि अशा लोकांबरोबर काम करणं ह्याच्यात नेहमीच गंमत येते. सो तो फार उत्तम अनुभव होता. आणि चला हवा येऊ द्यामध्ये मी जशी दिसते आणि अदरवाईज मी कशी आहे, तर बऱ्यापैकी मी अदरवाईज माझ्या खऱ्या आयुष्यातही तशीच आहे. मला असं वाटतं सतत आनंदी, सतत उत्साही. मला सतत माझ्या आजूबाजूला लोक लागतात, मला बोलायला लागतं खूप. आणि म्हणजे सगळ्यात लो दिवस तो असतो जेव्हा मी घरात एकटी असते, की आज कोणच नाहीये, नवराही गेलाय, आई बाबाही भेटणार नाही, बोलायला पाहिजे की एक वर्दळ सतत आणि काहीतरी आपल्या आयुष्यात सतत घडत राहिलं पाहिजे. आणि तर बेसिकली छान आनंदी राहावं आणि दुसऱ्यांनाही तेवढा आनंद द्यावा, बिकॉज लाईफ इज शॉर्ट, वी डोंट नो. त्याच्यामुळे चला हवा येऊ द्यामध्ये जो मॅडनेस आहे तो खऱ्या आयुष्यातही बऱ्यापैकी आहे, तो लाईव्ह आहे, तो आहे सतत एकदम ताजा तवाना उत्साह, तो उत्साहाचा झरा तसाच आहे. पुढच्या फोनकडे वळूया. इचलकरंजीहून भरत कांबळे सोबत आहेत. नमस्कार भरतजी, तुमचा प्रश्न विचारा. हा हॅलो. हा नमस्कार. हॅलो. हा बोला भरतजी, बोला. हा मॅडम, मी श्रेया बुगडे मॅडमांचा भरपूर मोठा फॅन आहे. इचलकरंजी मध्ये ते आलेल्या हवा येऊ द्यामध्ये आलेल्या इचलकरंजी मध्ये. तर मला विचारायचं की तू तिथे मी भूमिकामध्ये त्याने इतकं शांत रोल केलाय, आणि परत चला हवा येऊ द्या जी टीम आहे त्यामध्ये ती सई तामणकरची एक भूमिका त्यांनी साकारतात.
ती इतकी अप्रतिम वाटते की मी जेवत्याला ताटावरून ठसका लागून उठते किंवा मला खूप आनंदी वाटते. आणि इतकं भूमिका त्यांनी साकारतात. पण भूमिका साकारणे हे मी सुद्धा एक शिक्षक आहे, पण मॅडमांचं मला कौतुक एवढं वाटतं की ती भूमिका कशी साकारतात किंवा त्याच्यावर रिहर्सल किती वेळ करतात हे मला विचारायचं आहे. कारण त्या सई ताम्हणकरांपेक्षा सुद्धा मॅडमांची भूमिका एकदम उत्कृष्ट होते. थँक्यू, तुम्ही एवढं कौतुक केलं त्याच्याबद्दल सर. आणि सॉरी की कधी कधी आमची कामं बघून तुम्हाला ठसका लागतो, पण मला माहिती आहे की तुम्ही ते तितकं एन्जॉय करता म्हणून कदाचित हे होतं. फ्रँकली तू तिथे मी मध्ये माझं जे कॅरेक्टर होतं अगेन खूप वेगळं होतं. ह्या नंदिनीपेक्षा कधी कधी मला माईकच द्यायचे नाहीत, इतकी मला त्याच्यामध्ये वाक्य नसायची. कारण का माझ्या ऑपोजिट मिलिंद शिंदे होते आणि अनदर स्कूल ऑफ ऍक्टिंग. त्याच्यामुळे मी खूप लकी आहे निलिमा, खरं सांगायचं तर, की वेगवेगळ्या वयाच्या टप्प्यांवरती, करिअरच्या टप्प्यांवरती मला अशा लोकांबरोबर काम करायला मिळालं की दे आर अ स्कूल इन देमसेल्फ. त्याच्यामुळे त्यांच्याबरोबर काम करण्याचा एक अनुभव, चिन्मय मांडलेकर ती सिरियल लिहित होता त्याच्यामुळे ते सगळं. सो खूप मजा यायची, कारण का ती अगदी लाजरी बुजरी आणि सतत डोमेस्टिक व्हायलन्स तिच्यावर, म्हणजे घरात नवरा ओरडतोय, मारतोय, चिडतोय ह्या लेवलवरती. आणि त्यातून म्हणजे त्याच्यानंतर इव्हॉल्व्ह झालेली मंजुषा होळकर. सो खूप तो एक्सपिरियन्स पण वेगळा होता. आणि सई इज अमेझिंग. म्हणजे ती स्वतः मुळातच शी इज अगेन फुल ऑफ लाईफ. आणि सई नेहमी आली की सगळं वातावरण बदलून टाकते. सो मला ती गोष्ट एक तिच्यातली नेहमी आवडायची. एक असं असतं ना की जी लोक खूप पॉझिटिव्ह असतात, तर ऍक्च्युली मिमिक्री नाहीच आहे. म्हणजे मला आमच्याकडे खूप लोक आहेत की इनफॅक्ट इंडस्ट्रीमध्ये सुद्धा की जी उत्तम मिमिक्री नक्कल करू शकतात कोणाची तरी, पण माझं तसं होत नाही. कारण का मोस्टली निलेश असं म्हणतो, अगं ती येणार आहे मग तू तिचं करशील का, तर म्हणजे की मला ती नाही येत. असं होतं की मला तिचा आवाज येत नाही किंवा ती जशी आहे तसं मला वागता बोलता येत नाही. ह्या ज्या गोष्टी आहेत त्या मी माझं जे पर्सनल श्रेया बुगडे म्हणूनचं जे ऑब्झर्वेशन आहे त्याच्यातनं निघालेले आहेत. आणि सई पण म्हणजे ती होता ती झाली होती, ती वाटली सई सारखी. आय डिडंट इंटेंड टू तिची मिमिक्री करायला गेले नव्हते. आता काही तसं ते तू करू आय डोंट नो. सई ही आपल्या सोबत आहे आज असं आम्ही म्हणू. नाही, ऍक्च्युली अनेकदा असं होतं की तुम्ही ते सई ताम्हणकरचं करता ते करून दाखवा ना वगैरे. तर एकदा मी असं म्हटलं होतं की हे आता पाहिल्यावरती सई मला मारणार आहे म्हणून. तर ती जेव्हा मला एकदा भेटली की तू काय केलंस आणि हे म्हणालीस की मी तुला मारणार आहे, मला ते बघायचंय. सो लेट्स सी. मी हे मुद्दामून सईला दाखवीन की मी काय करते म्हणून. होऊन जाऊ द्या. तर एकदा एक अवॉर्ड फंक्शन होतं आणि तिथे मला ती भूमिका करायची होती. तर सईचं एक खूप फेमस गाणं आहे, जपून 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 जारे जरा धोका आहे. तर त्याच्यामध्ये एक सिग्नेचर स्टेप आहे. तर अखंड स्किटमध्ये माझी जेव्हा वाक्य यायची तेव्हा मी माझं वाक्य बोलायचे, नाहीतर मी माझं एक वेगळं युनिट तयार केलं होतं. तर तिथे एक सतत ते झालं की तिला काय विसरलं की ती ते जपून आणि मग पुढे आय डोंट नो व्हॉट मेक्स मी हे काय आहे, पण ते लोकांना एक ते रिलेट होतं. सो नक्कीच फार धमाल होतोय. आणि अर्थात सईनी तुला कॉम्प्लिमेंट दिलीच असेल यात शंका नाही. पण आधी अजून बराच वेळ आपल्याकडे बाकी आहे. ब्रेक नंतर सुद्धा अनेक रूप रंग अनेक अंदाज तुझे पाहायचे आहेत, अनेक पैलू जाणून घ्यायचे आहेत. त्यामुळे घेऊया एक छोटासा ब्रेक. पाहत राहा सेलिब्रिटी टॉक टाइम विथ श्रेया बुगडे. सेलिब्रिटी टॉक टाइम मध्ये आज काय हसताय ना हसत राहा असंच म्हणायची वेळ आहे, कारण श्रेया बुगडे आपल्या सोबत आहे आणि हास्याची ही मैफल आहे आणि आणखी बरेच पैलू तिचे आपण जाणून घेतोय. फोन ही तितकेच आतुर आहेत, त्यामुळे थेट पुन्हा फोनकडे वळते. सिद्धेश भुसाणे आपल्या सोबत आहेत नवी मुंबईहून. नमस्कार, तुमचा प्रश्न विचारा. नमस्कार. हा बोला. माझे तुमच्यासाठी 3 प्रश्न आहेत. पहिला प्रश्न असा आहे की चाइल्ड आर्टिस्ट म्हणून काम करताना तुम्हाला कशा प्रकारे अनुभव आले. दुसरा प्रश्न असा आहे की चला हवाईच्या सेटवर मागील काही गमती जमती तुम्ही शेअर कराव्यात. आणि तिसरा प्रश्न असा आहे की जान्हवी, बरका दत्त असे विविध कॅरेक्टर्सची तयारी तुम्ही कशी करता व यातील तुमचे आवडते एखादं कॅरेक्टर तुम्ही सादर करू शकता का? बरं, थँक्यू. काय
जान्हवी आणि बरखा दत्त आणि हे सगळे कॅरेक्टर्स आहेत ते ऍक्च्युली तुला सांगायला हरकत नाही, माझी एक इच्छा राहून गेली. आय वॉन्टेड टू बी अ जर्नलिस्ट. वा. मग तर म्हणून पत्रकार मित्रमैत्रिणींचं मला खूप एक आहे. सो ते एक राहून गेलं. आय वॉन्टेड टू डू दॅट. म्हणजे जर मी ऍक्टर नसते तर कोणी मला हा प्रश्न विचारतं तेव्हा मी सांगते तर मी जर्नलिस्ट असते. वा, क्या बात. आम्हाला असं ऐकून पण असं छान वाटलं. हो. तर त्यामुळे अगेन बरखा दत्त त्या सुद्धा खूप सेलिब्रेटेड जर्नलिस्ट आहेत आणि तर एक अग्रेसिव्ह थोडंसं त्यांचं असतं. तर असंच डिस्कशन चाललं होतं की काय करशील आणि माझं फॉलोईंग असतं म्हणजे हे जे खूप असे प्रॉमिनंट लुकिंग कॅरेक्टर्स आहेत त्यांचे. तर मग मी डॉक्टरला म्हटलं होतं की ती एक आहे तर मग आपण तसं ट्राय करूया की बघ जरा बोलून बघ म्हणून. तर मग ते त्याच्यातनं तसं झालं होतं. जान्हवी म्हणजेच तेजश्री आणि हे सगळे खूप आधीपासूनच्या मैत्रिणी आहेत आणि एरवीच त्यांचं असणं त्यांचं दिसणं हे सगळं आपण खूप जवळून पाहिल्यामुळे माझी एक ऑब्झर्वेशनची सवय आहे होती म्हणजे लहानपणापासून. तर त्याच्यातनं त्या गोष्टी मला मिळत गेल्यात आणि त्या मी साठवल्या तर त्या कुठेतरी आज कामी येत आहेत. लहानपणापासूनच हे सगळं तू करायचीस पाहून नकला. म्हणजे ह्याची सुरुवात ऍक्च्युली अशी झाली की शाळेतनं घरी परत आल्यानंतर आज टीचरनी काय घातलं होतं आणि मग ती कशी क्लासरूम मध्ये समोर उभी राहून काय बोलली आणि कशी ती वागत होती हे सगळं मी घरी येऊन आईला करून दाखवायचं की तिकडनं झाली होता. म्हणजे आमची स्टोर रूम होती घरामध्ये तर मी आणि माझ्या बहिणी ते जे टीचर खेळणं वगैरे असतं तर आम्ही लिटरली दोघांनी त्याची भिंत फुट रुलरनी फोडली होती. तर आई म्हणाली की तुमच्यासारख्या जर टीचर असल्या तर वर्गात एकही मूल येणार नाही की हे काय किंवा मुलांना मारतोय वगैरे की शिस्त लावतोय मारतोय म्हणण्यापेक्षा शिस्त लावतोय त्या ह्याच्यामध्ये आम्ही अख्खी भिंत फोडून टाकली होती. सो दॅट इज वेअर इट ऑल स्टार्टेड. रंग खूप आधीपासूनच हो त्याच्यामुळे आणि बालनाट्य आणि बालरंगभूमीशी तिकडनं सुरुवात झाल्यामुळे आय थिंक तो बेस तिथे सगळा आधी तयार झाला. अँड देन दिस चला हवा येऊ द्याच्या पडद्या मागची गंमत. आता गंमत म्हणजे खूप जास्त गंमत असते. कधी कधी आमचा डॉक्टर खूप निलेश खूप साधा आहे. तो दिग्दर्शकासारखा आमच्याशी वागत नाही. नंतर आमच्यासारखे वात्रट ऍक्टर असते तर एखाद्या दिग्दर्शकाने आम्हाला खूप ओरडून गप्प बसवलं असतं कारण का आम्ही सतत लहान म्हणजे मुलांसारखं यंग मुलांसारखं आम्ही फोनवरती सेल्फी काढणे फेसबुकवरती पोस्ट करणे हे सगळं आम्ही रिहर्सलच्या दरम्यान करत असतो. आणि त्यातनं निघणाऱ्या ज्या गोष्टी असतात त्या ऑफकोर्स वापरल्या जातात तिथे. पण डॉक्टरनी आम्हाला त्या बाबतीत कधीच बांधून ठेवलं नाही बिकॉज त्याचं नेहमी असं म्हणणं होतं की जितकं हे वातावरण फ्री राहील तितकं मला तुमच्याकडनं जास्त मिळेल. तर आमच्यामध्ये सगळ्यात खोडकर एक बाळ आहे आणि त्या बाळाचं नाव आहे भाऊ कदम. वा. तर ते सतत एक त्यांचा चेहरा जितका निरागस आहे तितके निरागस ते नाहीये असं मला सगळ्या प्रेक्षकांना सांगायचंय की भाऊ कदम अत्यंत खोडकर आहे. अनेक सिक्रेट्स कळणार आहेत आपल्याला. तर त्याच्यामुळे ते सतत एक काहीतरी पिन मारत असतात आणि मग ते माझ्या थ्रू बाकीच्यांपर्यंत पोहोचवतात की ते बघ आणि मी पटकन रिॲक्ट होते त्यामुळे माझी रिॲक्शन दिसते आणि ते मग गप्प बसतात की मला तर काही माहितीच नाही म्हणून असं पुढचं सगळं सुरू होतं आणि मग ते बसून मजा बघतात की आता काय चाललंय ते. मग भारत दादा सुद्धा त्याला आम्ही भारत दादा म्हणतो पण त्याच्यात पण एक जे लहान मूल आहे ते अजून तसंच आहे. सो त्याचंही मधून मधून काय 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 चालू असतं. सो रिकाम्या पाण्याच्या बाटल्या फेकणं बिकणं की जे साधारण आपण इमॅजिन करू शकत नाही की ही जी लोक आहेत ती अतरंगी धमाल सगळी चालू असते. बाटल्या फेकण्याचा किस्सा भाऊ कदम यांनी पण आम्हाला सांगितला होता की कोणी काय केलं की तो असं रिकाम्या बाटल्या ही जर खुर्ची आहे तर इथे सगळ्या घेऊन बसतो आणि मग तो तिथून एक एक फेकून मारतो आणि निलेश आमचा बिचारा बसून तिथेच लिहित असतो. हे सगळं बघत बघत वातावरण मागची धमाल सुद्धा कळलेली आहे. पुढच्या फोनकडे वळूया. नाशिकहून तुषार ठाकूर आपल्या सोबत आहेत. नमस्कार, तुमचा प्रश्न विचारा. आपला संपर्क तुटलेला आहे. आपण पुढच्या फोनकडे वळूया. इचलकरंजीहून शेखर फडके आपल्या सोबत आहेत. नमस्कार, तुमचा प्रश्न विचारा. आपला संपर्क तुटलेला आहे. ब्रेक नंतर आपण पुन्हा एकदा त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करूया आणि ही मैफल अशीच ये जारी रहेगी. और बहुत कुछ निकलेगा यहाँ से. एक छोटा सा ब्रेक. पाहत रहा सेलिब्रिटी टॉक टाइम विथ श्रेया बुगडे.
ब्रेक नंतर पुन्हा आपलं स्वागत आहे सेलिब्रिटी टॉक टाइम मध्ये. आज आपल्या सोबत आहे श्रेया बुगडे. आणि श्रेया, तू बॉलिवूडच्या सगळ्या खानची लाडकी आहेस ना, म्हणजे आमिर म्हणो, शाहरुख, सलमान, सगळे सेटवर येतात आणि तुझ्याबरोबर डान्स करतात, तू त्यांच्यासोबत डान्स करतेस आणि त्यांचंही मन जिंकतेस. म्हणजे प्रेक्षकांचं मन तर तू जिंकलेलंच आहेस. आता खान बाकी होते, तिन्ही खान झाले. खरंच सांगते निलिमा, म्हणजे मला कधी कधी विश्वास बसत नाही. ऑल दिस हॅज हॅपन्ड इन वन लाईफ. एकाच आयुष्यात हे सगळं झालेलं आहे. सो डेफिनेटली म्हणजे ह्याच्या पुढेही काम करायचंय आणि इतकंच त्यांच्याबरोबर स्क्रीन स्पेस शेअर करायची नाहीये आणि एक स्वप्न आहेत वेगळ्या पद्धतीचं काम करायचंय. पण फॉर नाव मला असं वाटतं की दिस इज अन अचीवमेंट की याच्यावरती बऱ्याच प्रेक्षकांच्या मिक्स्ड रिॲक्शन्स येतात की एवढं काय आहे की म्हणजे आपले कलाकार असताना बॉलिवूडच्या लोकांसमोर आपण इतकं का झुकतो आणि काय. तर मला असं वाटतं की हे सगळं बाजूला ठेवून त्यांनी सुद्धा खूप मेहनत करून, ते सुद्धा दे आर ह्युमन, आणि खूप मेहनत करून फ्रॉम झिरो ते आज ह्या स्तरावर पोचले. इतकी वर्ष ते एक अख्खी इंडस्ट्री चालवत आहेत. आजही त्यांच्या नावावरती करोडो रुपयांचा बिझनेस होतो. सो आय थिंक एवढं क्रेडिट तर आपण त्यांना देऊ शकतो. एक छान आठवण तू आमच्यासोबत शेअर करावीशी इच्छा आहे तुझी. कुठली, म्हणजे कोणत्याही खान सोबत अगदी एक स्पेशल मोमेंट, आणि तुझा फेवरेट कोण खान आहे ते पण आम्हाला सांगून टाक आज. आय थिंक महाराष्ट्राच्या जनतेला ते माहिती आहे, पण मी परत एकदा सांगते की शाहरुख खान हा माझा खूप अत्यंत आवडता नट आहे. डाय हार्ट, एकदम डाय हार्ट. म्हणजे त्याच्या पलीकडे काहीच नाही. आय स्टील कांट इमॅजिन. आणि खूप हे लहानपणापासून जेव्हापासून मला कळायला लागलं की असं फॅन व्हायचं आणि एक आपला एक आयडल, आणि तर तो माझा खूप आवडता नट आहे. त्याच्या अभिनयाविषयी एक लोकांचे वेगळे व्ह्यूज आहेत, पण मी ऍक्टर म्हणून नाही, मी एक कॉमन मॅन म्हणून मी त्याची फॅन आहे. आणि जेव्हा तो आमच्या शोवरती येणार होता तर खूप, जेव्हा एक आठवडाभर आधी आम्हाला हे कळलं होतं, तर तेव्हापासून माझ्या एन्झायटी लेवल्स त्याला काही हे नव्हता. आणि मग सगळ्यांचं झालं की अगं ठीक आहे, एवढं काय म्हणजे रिलॅक्स वगैरे. तर तसं काही होत नव्हतं मला. मग सतत एक ज्या दिवशी तो येणार होता, आम्ही फिल्म सिटीत शूट करत होतो, तर सतत चॅनलची आमचे काही मित्रमंडळी प्रोडक्शन मधले कुशल विशल मध्येच एक दार उघडून मी मेकअप करत असताना आला तो की मी उठून की, आणि मग की तो तेव्हा तो नव्हताच आला वगैरे असं एक त्यांनी 4-5 वेळेला अख्ख्या दिवसभरातनं केलं की आपण कसं आता तो आलाय म्हणून. तर ऍक्च्युली आय वॉन्ट टू कन्फेस की माझ्यापेक्षा माझी मोठी सख्खी बहीण जी आहे ती त्याची खूप मोठी फॅन आहे. त्याच्यामुळे त्याची आदल्या दिवशीपासून जी वॅनिटी येऊन लागली होती, त्याचे फोटो वगैरे मी तिला पाठवत होते, आणि तिचं असं झालं की यू डोंट डिझर्व दिस, कारण का मी त्याची जास्त फॅन आहे. तिला एक वेगळंच त्याचं एक हे होतं. बट निलिमा, तो जेव्हा आला ना बॅक स्टेजला तयार होऊन, तेव्हा ऍक्च्युली मी खूप रडले वगैरे. आणि म्हणजे कुशल वगैरे असं झालं की अति करतेच म्हणजे आता हे, पण मी काय करू. असे त्याचे करोडो फॅन्स आहेत. देशा परदेशात सुद्धा लोक त्याला बघून घळाघळा रडतात. बिकॉज जेव्हा तुम्ही कोणाला तरी हार्डकोर त्याचे चाहते असतात आणि तो माणूस तुमच्या समोर येतो, तेव्हा आय थिंक हे आपसूक होऊ शकतं. आणि तसं झालं. मग माझा एक फोटो आहे शाहरुख बरोबर की जेव्हा त्यांनी मला एक खूप मिठी मारली आहे. आपल्या इंडस्ट्रीतल्या बऱ्याच माझ्या मैत्रिणी आहेत, त्यांचं असं आहे की प्लीज तू आमच्याशी अजिबात बोलू नकोस, ह्याला काही अर्थ नाहीये हा फोटो. फेसबुकचाही फोटो आहे. आणि तो मी माझ्या नवऱ्याला आणि सगळ्यांना सांगितलेला आहे, जोपर्यंत मी आहे आणि जोपर्यंत मी फेसबुकवरती आहे तोपर्यंत हाच माझा प्रोफाईल पिक्चर असणार आहे. सो त्या गोष्टीला आता 2 वर्ष झाली आहेत आणि ते तसंच आहे. सो माय लव्ह फॉर हिम इज इटर्नल. आणि मग डान्स करतानाची काही आठवण किंवा? हा, ऍक्च्युली खरं तर सांगायचं तर की मला त्याच्याबरोबर तो फोटो हवा होता. म्हणजे तो असा निघेल हे मला माहित नव्हतं, माझ्यावर त्याच्यावर एक फोटो हवा होता. तर जाता जाता खूप एक गर्दी व्हायला लागते, सगळी लोक यायला लागतात, सगळ्यांनाच हवे असतात फोटो. तर कुशलनी खूप एक इनिशिएटिव्ह घेऊन, त्याला माहिती होतं कारण माझं प्रेम, त्याच्यामुळे त्यांनी नाही की सर
ये आपकी बहुत बड़ी फैन है सर बचपन से, और जब से उसको पता चला कि आप आने वाले हो सर उस दिन से रो रही आहे, वो रोज रोती है सर की आप आने वाले हो. तर त्याचं असं झालं की असं कोण असू शकतं, सिन्स ही ऑल्सो वर सीइंग की आम्ही एक ऍक्टरचाच ग्रुप आहोत, त्याच्यामुळे त्यालाही एवढं इमॅजिन झालं नसेल की अशी एक कोणतरी यांच्या टीम मध्ये आहे. आणि फायनली ते सांगितल्यानंतरचा तो मला मिळालेला फोटो आहे. सो तो स्पेशल आहे. ऍब्सोल्युटली. चला, म्हणजे श्रेयाचे खूप चाहते आहेत, पण श्रेया कोणाची डायहॉर्ट एकदम चाहती आहे ते सुद्धा आज आम्हाला कळलेलं आहे. ही सुद्धा सिक्रेट आज बाहेर आलेली आहे. बुलढाण्याहून फोन आहे विशांत वायाळ यांचा. नमस्कार, तुमचा प्रश्न विचारा. नमस्कार मॅम. हा बोला. हॅलो, नमस्कार, बोला बोला. मॅम तुम्ही आमच्या लोणार सरोवरला भेट दिली होती. हो बरोबर बरोबर. कार्यक्रमाला हो, तुमच्या चला उद्याच्या कार्यक्रमाची आमची संपूर्ण फॅमिली डायरेक्ट फॅन आहे मॅम. थँक्यू सो मच दादा. दररोज रात्री 9:30च्या ठोक्याला संपूर्ण घर आमचं मॅम तुमच्या शो बघतं खरंच. वा, थँक्यू व्हेरी मच. असंच बघत राहा, कारण का आणखीन अजून तुमच्यासाठी सरप्राइजेस आहेत, त्याच्यामुळे आम्ही असंच तुम्हाला हसवण्याचा प्रयत्न करत राहू. थँक्यू व्हेरी मच. चला, तुझ्याही एका चाहत्याचा फोन आला पुन्हा. असे अनेक फोन घ्यायचे आपल्याला ब्रेक नंतर सुद्धा. आणि तूही सिक्रेट आम्हाला सांगितलीस, तू कोणाची चाहतीस हेही आम्हाला सांगितलंस. त्यामुळे खूप छान आज या सगळ्या दिलखुलास गप्पा चाललेल्या आहेत. अजून शेवटचा टप्पा बाकी आहे. घेऊया एक छोटासा ब्रेक. पाहत राहा सेलिब्रिटी टॉक टाइम. सेलिब्रिटी टॉक टाइमची ही गप्पांची मैफल अगदी शेवटच्या टप्प्यात आहे. श्रेया बुगडे आपल्या सोबत आहे. खूप छान गप्पा रंगतायत. हास्याचा हा रंग आहे सगळा. एक फोन आलेला आहे, तोही आपण घेऊया जाता जाता. नाशिकहून रुपाली जाधव आपल्या सोबत आहेत. नमस्कार रुपाली, तुमचा प्रश्न विचारा. तुमच्या टीव्हीचा आवाज बारीक करा, बंद करा आणि तुमचा प्रश्न विचारा. हॅलो. हा हॅलो. हा रुपाली, बोला बोला. हॅलो श्रेया. हाय बोल. हॅलो श्रेया. हाय बोल. मला असं विचारायचंय का इथून पुढे मला पहिले सांगायचंय का तू पिवळ्या साडीत खूप सुंदर दिसत होतीस. थँक्यू. टिप टिप बरसा पाणी. हा बोला. मला असं विचारायचंय का इथून पुढे तुला काय तुझे फ्युचर प्लॅन्स काय आहेत, आणि तू चला हवा उद्या करतेस तर मला तू खूप आवडतेस. थँक्यू सो मच रुपाली. थँक्यू व्हेरी मच. बोलता बोलताही त्यांना हसू येत होतं कदाचित. असं बऱ्याचदा होतं आणि त्यामुळे त्यांना ते सगळे फ्लॅशेस जायला लागतात. बरेचदा जेव्हा असे प्रेक्षक भेटतात त्यांना तुम्ही खूप जवळचे वाटता, असं तू नेहमीच सांगत आली आहेस. तर असं काही एखादा किस्सा किंवा असे खूप किस्से आहेत, कारण का मला असं वाटतं की एक फिल्मची हिरो हिरोईन किंवा सिरियलमधले हिरो हिरोईन ह्यांना भेटतानाचा त्यांचा एक अप्रोच वेगळा असतो. आणि आम्ही जेव्हा 6 जण कुठेतरी भेटतो तेव्हा त्यांना असं वाटतं की हे आपलेच आहेत. तर त्यांची ती जवळीक जी आहे ना ती त्यांच्या बोलण्यातनं, त्यांच्या एकंदर वागण्यातनं ती कळते. आणि म्हणून तुम्ही घराघरात पोचलेला आहात, खऱ्या अर्थाने त्यांच्या जवळचे आहात, त्यांच्या विश्वास सामावलेले आहात. डान्सचा व्हिडिओ आपण जेव्हा आता पाहतोय, रवीना सोबत तू डान्स करतेस. डान्स आणि कॉमेडीचा एक अनोखा संगम आहे. ह्या सगळ्या मोठमोठ्या स्टार सोबत तू तितक्याच बिनधास्तपणे, अगदी दिलखुलासपणे डान्स करत असते. डान्सचं काय नातं आहे? निलिमा, फ्रँकली सांगायचं तर मी काही डान्सचं काही प्रशिक्षण वगैरे मी घेतलेलं नाहीये. मी जनरल बाथरूम सिंगर जसे असतात तशी मी एक जनरल डान्सर आहे, की गाणं लावलं की आपण कसे थिरकतो त्याच्यावरती, तेवढंच. हे जे मी करते ह्या सगळ्या बॉलिवूड स्टार्स बरोबर किंवा आपले जे स्टार्स आहेत त्यांच्याबरोबर, तर त्याच्यासाठी बेसिक ट्रेनिंग नाही लागत. त्याच्यासाठी एक हिंमत लागते की एका रवीना टंडन बरोबर जेव्हा तुम्ही टिपटिप बरसा पाणीवरती नाचायची हिंमत करतात, तर तिथेच म्हणजे त्या हिमतीलाच दाद आहे. तेच आहे. पण आय थिंक ऑल दिस इज अ पार्ट ऑफ दॅट मॅडनेस, की ते जे एकंदर बॅकस्टेजला त्या सगळ्या व्हायब्रेशन्स असतात आणि हे कसं आता यांच्या बरोबर आपल्याला गंमत करायची आहे. आणि तू तितकंच हुबेहूब आणि अत्यंत परफेक्टली सादर करत असतेस आणि म्हणूनच ते स्टार सुद्धा तुझ्यासोबत इतकेच छान धमाल एन्जॉय करतात. नक्की श्रेया, ही सफर फार अनोखी आहे आणि
पुढच्या सगळ्या प्रवासासाठी सुद्धा तुला मनापासून शुभेच्छा. आज ही छान जर्नी तू आमच्यासोबत शेअर केलीस, अनेक सिक्रेट सुद्धा आम्हाला सांगितलीस, त्यामुळे खूप मनापासून धन्यवाद. थँक्यू निलिमा, थँक्यू पुन्हा एकदा टॉक टाइम मध्ये मला बोलवल्याबद्दल आणि सगळ्या प्रेक्षकांचे खूप खूप आभार. थँक्यू सो मच. तर सेलिब्रिटी टॉक टाइम मध्ये आज श्रेया बुगडे सोबत धमाल हास्य मैफल रंगलेली आहे, धमाल गप्पा रंगलेल्या आहेत. या खास कार्यक्रमात आज इथेच थांबूया. पाहत रहा IBN लोकमत.